तुमच्यापर्यंत तुम्हाला अलर्ट करण्यासाठी असतील, किंवा काही असे संकेत आहेत तुमच्यापर्यंत येणार आहेत ज्याची चाहूल तुम्हाला लागते, तर ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी असेल. तर हा जो काही मेसेज आहे डिवाइनचा, काय मेसेज आहे बघूया आपण. जर तुमच्यापर्यंत मी पोहोचवते ॲज अ टॅरोटच्या माध्यमातून, तर चॅनलला कनेक्ट व्हा, रिडिंगला कनेक्ट व्हा. जो काही तुमच्यासाठी मेसेज आलेला आहे तो मेसेज घेण्यासाठी तयार व्हा, असं तुम्हाला डिवाइन सांगतायत. तर बघूया काय मेसेज आहे तुमच्यासाठी, काय अपॉर्च्युनिटी येत आहेत, काय अशी संधी येते जी तुमच्या आयुष्याला बदलवणारी अशी संधी आहे. म्हणजे त्या मेसेजची तुम्ही वाटच बघत होता की कधी एकदा हा मेसेज येतोय, काय अडकलेली अशी कामं आहेत, किंवा असं एखादी अशी संधी आहे, असा एखादा रिझल्ट आहे, किंवा कॉल असेल, जॉबचा कॉल असेल, तो काही त्याची तुम्ही वाट बघत होता. तर ते सगळं ज्याची तुम्ही वाट बघताय ते तुमच्याकडे येते, असा तुमच्यासाठी इथं मेसेज आहे. तर बघूया आपण काय, कोणता मेसेज तुम्हाला इथं दिला जाते. आणि ज्या मेसेजची तुम्ही वाट बघत होता तो मेसेज तुमच्यासाठी आलाय, आणि कार्ड आहे सिम्प्लिसिटीचं. तुमचा साधेपणा, तुमची भावुकता, तुमचा निर्मळपणा, तुमचा प्रेमळ स्वभाव, तुमचा कोणताही मटेरियलिस्टिक किंवा देखावा न करता तुम्ही ज्या ह्याच्यामध्ये ॲज अ तुम्ही ऑडिशन एखाद्या कामासाठी दिलं असेल, म्हणजे ही तर ती सुद्धा एनर्जी मला दिसते. एखाद्या ह्याच्यासाठी तुम्ही ऑडिशन दिलं असेल, किंवा इंटरव्ह्यू तुमचा झालेला असेल, दिला असेल, जॉबसाठी, अपॉर्च्युनिटीसाठी सगळं तुम्ही दिलं असेल. तुमच्याकडं सगळं आहे, तुमच्याकडं सर्टिफिकेट्स आहेत, तुम्ही शिकलेले आहात, सगळं आहे. पण ह्या सगळ्याचं ऑब्झर्वेशन, तर हे सगळं तर बघितलं जाणार, पण या सगळ्या ह्याच्यामध्ये तुमचा साधेपणा, जिथं कुठं तुम्ही तुमची छाप जी काय आहे ती म्हणजे तुमच्या साधेपणाची छाप तिथं पडलेली आहे, आणि त्यामुळं तुमच्याकडं खूप ग्रँड अपॉर्च्युनिटी तुमच्याकडं खूप मोठी एक येते, जी तुमच्या आयुष्याचं सोनं करणारी अशी आहे. आणि तुम्ही डिवाइनच्या ह्याच मेसेजची वाट बघत असाल. म्हणजे तुमचा साधा सरळ स्वभाव तो कुणामध्येही सर्वांमध्ये मिक्स होऊन जगणारी अशी सोल तुम्ही आहात. आणि हाच मेसेज तुम्हाला इथं दिला जातोय. आणि डिवाइन तुम्हाला हेच सांगतायत की तुमचा जो थॉट चक्र आहे ते थॉट चक्र अगदी साधं, म्हणजे खूप स्मूथली त्याच्यातून जे शब्द किंवा जे काही गोष्टी जे काही सांगणार आहात समोरच्याला ते सहजपणे बाहेर पडतं. त्यामुळे थ्रॉट चक्राची सुद्धा हे होते, ते थ्रॉट चक्र सुद्धा हील होते, आणि त्यातून ऍक्टिव्हेट होऊन तुम्हाला जे काही समोरच्यापर्यंत पोहोचवायचं आहे, याचं पॉझिटिव्हली असेल, किंवा ज्या काही भावना असतील ते जे तुम्हाला पोहोचवायचं ते तुम्ही अगदी सहजतेने पोहोचवू शकताय. म्हणजे अशी काही सोल असतील ज्या मेसेजची तुम्ही वाट बघत होता, की डिवाइनकडून तुम्हाला असं वाटत होतं की मलाही बोलता आलं पाहिजे, मलाही चार चौघात मिक्स होता आलं पाहिजे, मलाही बिनधास्त जगता आलं पाहिजे. आणि अशा एनर्जीमध्ये, अशा ह्याच्यामध्ये वावरता आलं पाहिजे, की जी माझ्यामध्ये आहे, पण मला ते बाहेर काढता येत नाही, असं तुम्ही काही डिवाइनकडे मागितलेलं असेल, किंवा तुमची इच्छा जी आहे ती इथं पूर्ण केली जाते. हाच तुमच्यापर्यंत मेसेज आहे की अशी जी संधी आहे, अशी जी अपॉर्च्युनिटी आहे ती तुमच्याकडे येते. आणि कितीही मटेरियलिस्टिक सगळं हे असू दे, पण त्यात सुद्धा तुमचा जो साधा सरळ स्वभाव आहे, तुमचा साधेपणा जो आहे तो खूप उठावदार असणार आहे, असं तुम्हाला इथं मेसेज दिला जातोय. कारण साधं राहणीमान किंवा साधं असणं म्हणजे कमकुवतपणा नसतो, ती तुमची म्हणजे हाच साधेपणा ही तुमची ताकद आहे. इथं डिवाइड तुम्हाला सांगतायत. तुम्हाला असं वाटतंय ना, मी सगळ्यांच्या पेक्षा वेगळी आहे का, मला नाही का हे जमत आहे, किंवा मला नाही का हे होत आहे, तर डिवाइन तुम्हाला सांगतायत की तुम्ही डिवाइन तुमचे आराध्य तुम्हाला सांगतायत की तुम्ही सगळ्यांच्या पेक्षा वेगळे आहातच. कारण तुम्हाला असं जर वाटतंय ना की तुम्ही माझ्यात काय कमी आहे, तर तुमच्यात कमी नाही आहे, तुम्ही सगळ्यांच्या पेक्षा वेगळे आहात. आणि तुमच्यामध्ये खूप काही करण्याची धमक सुद्धा आहे. आणि जो काही कॉन्फिडन्स, जे काही तुम्ही स्वतःला जे डिवाइनकडे मागितलेलं आहे ते सगळं इथं तुम्हाला दिलं जाते. आणि ज्या मेसेजची तुम्ही वाट पाहत होता, म्हणजे जे काही अंधाऱ्या ह्याच्यात सुद्धा, म्हणजे आपण कसं बऱ्याच वेळा काही गोष्टी अशा होतात की तीर मारला जातो पण तो लागेल का नाही माहित नाही. पण पण तुम्ही तीर मारलाय, निशाणा म्हणजे अंदाजे मारला असेल, कसाही मारला असेल, पण तो अगदी निशाण्यावर लागलेला आहे, अगदी मर्मी लागलेला आहे तो निशाणा. आणि त्यामुळेच तुम्ही ज्या मेसेजची वाट बघताय तो मेसेज तुमच्याकडे येतोय. तुम्ही
अगदी म्हणजे ते अर्जुनाने बाण सोडला कसं की नाही, तसं तुम्ही तुमचं लक्ष खूप हे आहे. म्हणजे कुणीही किती तुम्हाला हे करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तुम्हाला माहीत असतं कुठून काय होणार आहे. आणि त्यामुळं परमेश्वराची साथ सुद्धा तुम्हाला आहे. परमेश्वराची साथ आहे, आशीर्वाद आहे, म्हणूनच तुम्हाला काही कला सुद्धा म्हणजे तुम्ही अगदी डोळ्यावर पट्टी असली तरी सुद्धा तुम्हाला कळतं, की कुठून काय व्हायला लागले. तर अशा काही कंडिशन्स तुमच्याबरोबर होत असतील, तर यामध्ये तुम्हाला हा मेसेज दिला जातोय, की तुम्ही जो निशाणा मारलेला आहे, जो तीर मारलेला आहे तो बरोबर ह्याला लागतोय आणि हा मेसेज तुम्हाला इथं दिला जातोय. आणि बघा न्यू बिगिनिंग आहे, गेटवे आहे. तर ज्या मेसेजची तुम्ही वाट बघत होता, डिवाईनकडून वाट बघत होता, की डिवाईनने मला हा मेसेज दिला पाहिजे ॲक्च्युली, किंवा काय आहे कन्फ्युजन होतं, द्विधा मनस्थिती होती तुमच्या मनामध्ये, चंचलता होती, की काय मेसेज आहे किंवा काय सांगायचं आहे, मी काय निर्णय घेतलेले ते बरोबर आहेत का? आणि हे जे आहे हे हे जे तुम्हाला आपण काय म्हणतो, जी ॲनिमल लव्हर्स असतात किंवा तुमचं जे तुम्हाला हील करणारं जे ॲनिमल असतं, त्यामध्ये ते घोडा तुमच्यासाठी खूप लकी आहे आणि हा पांढरा घोडा आहे. तर इथं तुमच्यासाठी खूप मोठं गेटवे सुद्धा ओपन केलं जाते. मी काही तुम्हाला सांगितलं. तुमच्या साधेपणा, तुमचा साधेपणा, सरळ स्वभाव, मायाळू, प्रेमळ स्वभाव यामुळं तुमच्यासाठी एक गेटवे ओपन केला जातोय. कारण तुम्ही निशाणा मारलाय. तुम्हाला माहित आहे तुम्ही साधे आहात, सरळ सगळं आहे. पण तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात, तरी सुद्धा तुम्ही थांबत नाही. तुम्ही जी जशी परिस्थिती आहे, जी जशी स्थिती आहे, त्यामध्ये काही ना काहीतरी करून दाखवण्याच्या धडपडीत तुम्ही असता. आणि त्यामुळेच तुमच्यासाठी एक गेटवे, खूप मोठा गेटवे तुमच्यासाठी ओपन केला जातोय. जो असा आहे, ज्यामध्ये म्हणजे असं आपण एक मोठा दरवाजा उघडतोय आणि पुढं जावं तर अशी फुलांची बरसात होतीये, फुलांची बाग आहे, रंगीबिरंगी फुलं आहेत, सूर्यकिरणं आहेत, छान सकाळचा ब्रह्ममुहूर्ताचा काळ, म्हणजे असं एक खूप पॉझिटिव्ह व्हाइब्समध्ये तुम्ही एंटर करताय, असा मला इथं मेसेज येतोय. तर हा मेसेज तुमच्यासाठी आहे. आणि हे कार्ड आहे अपॉर्च्युनिटीचं. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं, खूप मोठ्या अपॉर्च्युनिटीचा गेटवे तुमच्यासाठी ओपन केला जातोय. हा जो गेट आहे, हे जे गेट आहे, हा जो दरवाजा आहे, हा तुमच्या कलेला वाव देणारा आहे. तुमच्या साधेपणातून तुम्ही कितीही मोठे झाला, इथं हाही मेसेज तुमच्यासाठी दिला जातो, की तुम्ही कितीही मोठ्या पदावर गेला, कितीही मोठे झाला किंवा कितीही तुम्ही मटेरियलिस्टिक सगळ्या ह्याच्यामध्ये झाला, तरी तुम्ही तुमचा साधेपणा सोडायचा नाहीये. इथं हाही मेसेज डिवाइन तुम्हाला देत आहेत. कारण ही शक्ती जी तुम्हाला सगळी मिळालेली आहे, जे सगळं तुमच्याकडे आहे, हे तुमच्या साधेपणाची शक्ती आहे. ही ताकद आहे. तुमचा साधेपणा, तुमचा निर्मळपणाच तुम्हाला स्ट्रॉंग करतोय. म्हणून या साधेपणानेच तुम्हाला पुढे जायचं आहे, असा मेसेज तुम्हाला इथं डिवाइन देत आहेत. आणि ज्या मेसेजची वाट बघत होता, तो तुमच्यासाठी आलेला आहे. गेट तुमच्यासाठी ओपन झालेला आहे, दरवाजा ओपन झालाय आणि बिनधास्तपणे त्यात तुम्ही प्रवेश करा, पुढे जा, असं तुम्हाला इथं सांगितलं जाते. आणि जे काय मागं सोडून पुढे, म्हणजे कधी कधी मागं बघत राहिलं की पाय अडकला जातोय, तर मागं न बघता तुम्हाला पुढे जायचं आहे, काहीतरी आयुष्यात करायचं आहे, नवीन काहीतरी करायचंय, घडवायचंय. तर काही गोष्टी केल्या पाहिजेत, घडवल्या पाहिजेत आणि निर्णय घेतला पाहिजे. आणि ग्रंथारामा बघा बरं, सुप्रीम प्रोटेक्शन आहे तुम्हाला. तुम्ही जे काही डिसिजन घेतलेले असतील, काय डिसिजन घेतले म्हणजे त्यामध्येच एक द्विधा मनस्थिती होती, की हा डिसिजन घेतलाय बाबा, पण तो खरंच पुढे म्हणजे हे होते का, तो कन्फर्म आहे का, म्हणजे इथं तुम्हाला कन्फर्मेशन दिलं जाते. ज्या डिवाइन मेसेजची तुम्ही वाट बघत होतो, तो हा मेसेज आहे. आणि या मेसेजमध्ये तुम्हाला एक कन्फर्मेशन आहे, जे तुम्ही घेतलेला आहे निर्णय, जो काही तुम्ही निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये. आणि या अपॉर्च्युनिटी ज्या घेताय त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप सर्वोच्च प्रोटेक्शन आहे. तुमचे जे कॉर्ड्स आहेत, जे काही निगेटिव्ह पाश सगळे जे होते किंवा जे काय असे पाश होते ज्यामध्ये तुम्ही अडकून पडत होता, थांबत होता, तुम्ही पुढं जात नव्हता, त्यामध्ये तुम्हाला इथं ते सगळं कट करून तुम्हाला नव्या रस्त्यावर इथे घेऊन नेलं जाते. नवीन रस्ता जो आहे, तो रस्ता असा आहे ज्यामध्ये तुमच्या कलागुणांना वाव मिळणार आहे, तुमच्यातली कलाकृती वाढणार आहे. म्हणजे जो साधेपणा तर आहेच, पण यामुळं तुमचा दृष्टिकोन तुमच्याकडे बघण्याचा सुद्धा खूप बदलणार आहे.
येणाऱ्या काळामध्ये. तर हा मेसेज तुम्हाला दिला जातो. खूप सुप्रीम प्रोटेक्शन आहे, निसर्गाचा आशीर्वाद आहे, ग्रीन तारामांचा आशीर्वाद आहे. खूप दिवसांनी खरं तर हे कार्ड आलं, म्हणजे हा एक ग्रीन सिग्नल आहे तुमच्यासाठी की तुम्ही जो काही डिसिजन घेतलेला आहे, मग तुमच्या मुलांच्या करिअरबाबतचा असू दे किंवा तुमच्या आयुष्याबाबतचा असू दे, तुमच्या व्यवसाय किंवा नोकरीबाबतचा असू दे, तर तो निर्णय तुमच्यासाठी तिथं ग्रीन सिग्नल दिला जाते. आणि हा का ग्रीन सिग्नल आहे? कारण कर्मा तुम्ही रिलीज करताय. कारण ह्या सगळा जो आजूबाजूला जो काही तुमच्या भोवती ड्रामा चाललेला आहे, त्या ड्रामामधून तुम्हाला बाहेर काढलं जाते. एक अशी एनर्जी आहे जी अशी म्हणजे आळशी एनर्जी आहे. म्हणजे त्यामध्ये काही कम्फर्ट खूप तुमच्या आजूबाजूला तयार झालाय आणि त्या कम्फर्ट झोनमधनं तुम्हाला बाहेर काढायचं आहे. तुमचा दृष्टिकोन बदलायचा आहे. आणि हा जो ही जी कार्मिक सायकल आहे, ही कार्मिक सायकल तुमचा दृष्टिकोन बदलणार आहे. तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा बदलणार आहे आणि जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा. म्हणजे इमोशनली आणि प्रॅक्टिकली तुम्हाला इथं बॅलन्स केलं जातं या निर्णयामुळं. आणि यामध्ये अशा काही घटना आहेत, म्हणजे एक गुड एनर्जी आहे, त्यामध्ये तुम्हाला इथं शिफ्ट केलं जाते. पण यामध्ये असं आहे की ही सायकल जी आहे, ही सायकल म्हणजे तुम्ही काहीही केलं तरी सुद्धा पास्टच्या एनर्जीमध्ये तुम्ही काय किती चांगलं केलं तरी सायकल, म्हणजे जसं जणू काही नवीन काहीतरी शिकायला लागलोय. नवीन सायकल शिकणारं जे मुलं असतं बघा, ते कसं पायडल पुढं मार मग त्यांनी मागच मारते, है की नाही? आता त्याप्रमाणे तुमची अवस्था होती. ते पुढं जातच नव्हतं, ते मागेच येत होतं. तर जी आता तुम्ही सायकल चालवायला छानपणे शिकलेला आहात आणि त्यामुळे तुमचं जे पॅडल आता जे मारताय, पाय मारताय ना, तो पुढं चाललेला आहे. असा इथं मेसेज खूप महत्त्वाचा डिवाइननी दिलेला आहे. थँक सो मच. आणि रीडिंगला कमेंट करा. तुम्ही जितकं कमेंट कराल तितकं मलाही कळेल की तुमची ऊर्जा कुठपर्यंत आलेली आहे. त्यामुळं कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपल्या चॅनलला ही सबस्क्रायबर्सची एनर्जी असते आणि जितकं तुम्ही सबस्क्राईब कराल, शेअर कराल, तितकं तुमची एनर्जी सुद्धा चॅनलशी कनेक्ट होईल. आणि तुमचे पूर्वज. सो मच. हा मेसेज फक्त डिवाइनचा नाही आहे, हा मेसेज डिवाइनचा आहे, तुमच्या ग्रीन तारामांचा आहे, तुमच्या पूर्वजांचा आहे. आणि ही जी हाय लेवलची एनर्जी तुमची आहे, ही इथपर्यंत पोहोचते. आणि तुमच्या पूर्वजांचा सुद्धा हा मेसेज आहे की ते तुमच्या बरोबर आहे. जो काही तुम्ही डिसिजन घेतलेला आहे, जो निर्णय तुम्ही घेतलेला आहे, त्यामध्ये तुमच्या बरोबर ते आहेत. कारण तुम्ही एक फॅमिली पॅटर्न बदलताय, एक नवीन नीव घालताय तुमच्या फॅमिलीची. काहीतरी नवीन कुळाचं एक वेगळं नाव करण्याचं, नाव लौकिक वाढवण्याचं जे काम आहे ते सुद्धा तुम्ही करताय. आणि ह्यामध्ये तुमच्याबरोबर तुमचे पूर्वज आहेत. कारण जितका आशीर्वाद, जितकी साथ तुम्हाला परमेश्वराने दिलेली आहे, तेवढी साथ तुमच्या पूर्वजांनी सुद्धा तुम्हाला दिलेली आहे. आणि त्यांना सुद्धा आनंद आहे की तुम्ही पुढं चाललेले आहात, एक पाऊल पुढं टाकताय. आणि त्यासाठी ते खूप म्हणजे खुश आहेत आणि त्यांनी तुम्हाला आशीर्वाद सुद्धा दिलेला आहे. आणि या सगळ्यामध्ये तुमच्या पूर्वजांचा आणि तुमच्या आणि ग्रीन तारामांचा तुम्हाला आशीर्वाद आहे, प्रोटेक्शन आहे, डिवाइनचं प्रोटेक्शन आहे. आणि जो काही निर्णय तुम्ही घेतलेला आहे तो पुढे जा असं तुम्हाला इथं मेसेज दिला जातोय. आणि तुमचे पूर्वज तुम्हाला सांगतात की ते तुम्हाला हील करताय. कारण एक पॅटर्न बघा कुळामध्ये असं सुद्धा असेल की एक खूप मजबूत स्ट्रॉंग फायनान्शियल सिच्युएशनला असणारी पर्सनॅलिटी तुमच्या कुळामध्ये पहिली व्यक्ती अशी तुम्ही असणार आहात, ज्याची खूप आर्थिकदृष्ट्या खूप संपन्न आहे. तुम्हाला आर्थिकदृष्ट्या त्रासही झाला असेल, पण ह्या कार्मिक सायकलमध्ये. आणि या कार्मिक सायकलमधून बाहेर पडताना तुमच्या कुळातील, तुमच्या घराण्यातील अशी एक व्यक्ती तुम्ही असणार आहात, जी आर्थिकदृष्ट्या खूप संपन्नशील असणार आहे. म्हणजे तुमच्याकडं असं काही नसेल की ते जे असेल, जे तुमच्याकडं नाही असे काहीही नसेल. सगळं जे हवं आहे तुम्हाला, मग ते मटेरियलिस्टिक असू दे, सगळं असू दे, पण इथं सिम्प्लिसिटीचं कार्ड आहे. तर डिवाइन आणि पूर्वज तुम्हाला हे सांगतात, तुमच्याकडे सगळं येणार आहे, सगळं आहे. पण त्यामध्ये खुलून जो येणार आहे आणि खुलून जो दिसणार आहे तो तुमचा साधेपणा. कारण किती करोडोंचा जरी हिऱ्यांचा हार असला, सेट असला, तरी सुद्धा त्यामध्ये सादगी महत्वाची असते. होय की नाही? पुतळ्याला घातला काय माणसा कुणीही घातला काय, पण त्यासाठी सादगी खूप महत्वाची आहे. काय पण कुणाला पण घालून कसं चालेल, होय की नाही? तुमची सादगी पण त्याच्यासाठी कनेक्ट व्हायला पाहिजे, तुमचा स्वभाव कनेक्ट व्हायला पाहिजे, तुमच्यातली खरंच म्हणजे त्या स्वतःबद्दलची प्रेम जे आहे ती
उत्कंठा जी आहे, आतून जे प्रेम येते, ते निर्मळता जी आहे त्यामध्ये उतरली गेली पाहिजे आणि तसंच तुम्ही उतरणार आहात. हा मेसेज तुमच्यासाठी इथं आहे. खूप मोठा, खूप स्ट्रॉंग असा मेसेज डिवाइनने दिलेला आहे आणि खरंच या मेसेजची तुम्ही वाट बघत होता आणि काही वेळा, बरेच वेळा अशी एनर्जी कनेक्ट होते आणि काही-काही वेळा आपल्यासुद्धा प्रश्नांची उत्तरं ह्यामध्ये मिळत असतात आणि तुमचं हार्ट चक्र जे आहे, तुमच्या मनातले, तुमच्या हृदयातले जे काही गिफ्ट्स म्हणजे जे काही भावना आहेत, मी तुम्हाला इथं सांगितलं. तुम्ही तुमच्या भावना इतरांपर्यंत म्हणजे ज्याच्यापर्यंत पोहोचवायचं आहे तिथपर्यंत पोहोचवता येत नाहीत तुम्हाला. जड वाटतंय हृदयावर काहीतरी ठेवलंय का? कुणी थॉट असं बंद केलंय का? का मला सांगता येत नाहीये? का मला तिथपर्यंत पोहोचवता येत नाही? असं काही वाटतंय तर तुमचा इथं हार्ट चक्रा सुद्धा हे झालेला आहे आणि थोडंसं तुम्ही तुमच्या थॉटला क्लिअर करण्यासाठी सुद्धा इथं सांगितलं जाते. म्हणजे जर लिंबू सरबत असेल, पाणी असेल, जास्तीत जास्त तुम्ही घ्या, असं सुद्धा इथं तुम्हाला सांगितलं जाते. आणि जे काही म्हणजे पेहराव म्हणजे थॉट चक्राला तुमच्या प्रोटेक्शन देण्यासाठी सुद्धा तुम्हाला या मेसेजमध्ये सांगितलं जाते. थॉट चक्राला तुम्ही प्रोटेक्शन द्या, हील करा, चक्रावर काम करा. कारण त्यामुळे तुम्हाला जे काही मेसेज येतायत आणि तुम्हाला जे काही द्यायचंय ते इतरांपर्यंत पोहोचेलही आणि बाहेरून जे येत आहेत ते सुद्धा तुमच्यापर्यंत येतीलही. आणि त्याचा अर्थही तुम्हाला सहजपणे समजेल असं तुम्हाला इथं मेसेज दिला जातोय. आणि मदर हिलिंग आज मला वाटते मदर्स डे आहे हो की नाही आणि हा मदर्स डे म्हणजे तुम्ही सेलिब्रेट करायचा आहे तुमच्या आईबरोबर. कारण आईची ऊर्जा ही खूप मोठी असते. आईला आईबरोबर वेळ स्पेंड करणं, तिच्यासाठी काहीतरी करणं, आईला कधीच काही नको असतं लक्षात घ्या. कधीच कुठलीही जगातली कुठलीही आई असू दे, तिला सगळं पाहिजे असं कधीच नसतं. तिच्या हृदयामध्ये फक्त तिच्या लेकराविषयी प्रेम असतं. फक्त आपण बघण्यापेक्षा तिच्यात प्रेम किती आपल्यासाठी आहे हे ओळखणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. तर ही जी वेळ आहे ही तुमच्या आईकडून तुमची हिलिंग असेल किंवा तुमच्याकडून आईची हिलिंग असेल तर ती होतीये किंवा जी जगदंबा आहे, जी आई आहे, तुमची कुलदेवी आहे, तिच्याशी सुद्धा तुम्ही जोडले जाऊ शकता. हा जो मदर्स डे आपण कारण आईचा असा कुठला दिवस नसतो, तिचा दररोजचा दिवस असतो. कारण ती सतत म्हणजे ज्या वेळेला तिच्या गर्भामध्ये ते बीज हे पेरलं जातं तेव्हापासून ती अखंड ती अ, आई म्हणूनच हे असते आणि ती तिच्या मुलासाठीच असते, मुलांसाठीच असते. त्यामुळं ही जी आईचं जे प्रेम आहे, तिला जे मला हे कार्ड आलं ना खूप मला म्हणजे हे झालं खरंच थँक सो मच. मला आता खूप आनंद झाला हे कार्ड आलं ते. कारण ही आईची एनर्जी आहे आणि आज खरोखर आईसाठी काहीतरी करण्याचा दिवस आहे. आपण रोजच्या ह्याच्यामध्ये खूप बिझी असतो, कामामध्ये असतो, सगळ्यामध्ये असतो. पण तुमच्या आईला काय हवं आहे ते बघा. त्यांना कुठं जायचं असेल, त्यांना काही हवं असेल, त्यांना काही तर त्यासाठी तुम्ही थोडंसं ते द्या त्यांना. त्यांच्यासाठी ते घ्या आणि त्यांना तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावरचा एक वेगळीच तुम्हाला ऊर्जा देणारा असा असेल. असा सुद्धा हा मेसेज आहे आणि डिवाइन तुमच्यासाठी हाच मेसेज येत आहे, की तुम्हाला प्रेम आणि शांतता मिळण्याचं एकमेव जे ठिकाण आहे आणि अंतरातनं सुख, समाधान मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे तुमच्या आईच्या मांडीवरचं जे हे आहे किंवा तुमच्या आईच्या सहवासात राहणं आहे. ते तुमच्यासाठी खूप आणि जर तुम्हाला असा टाईम मिळत असेल, वेळ मिळत असेल तर ही हीलिंग तुम्ही घ्या. कारण जगात आपण कितीही हीलिंग मिळवली तरीसुद्धा ह्या हीलिंगपेक्षा काहीही नाही आहे. आपण आता जगभर फिरतो, पैसे देतो, सगळं करतो आणि हीलिंग घेत असतो. आपण डिप्रेशनमधनं बाहेर यायचं, असं झालं, तसं झालं, ह्या सगळ्या गोष्टी आणि खूप हीलिंगसाठी आपण प्रयत्न करतो. पण ही माई जी आहे ना, जी आई आहे की नाही, हिच्यासारखं हीलिंग कुठंही नसतं. कारण तिनं फक्त स्पर्श जरी केला तरी सुद्धा आयुष्याचं हे व्हावं असं त्याच्यामध्ये ते प्रेम असतं. कारण हे निस्वार्थ प्रेम जे करू शकते ती फक्त आई आहे. आणि म्हणून ह्या आईच्या दिवसाचा म्हणजे जो मदर्स डे आहे त्यासाठी सुद्धा सगळ्या आयांना मनःपूर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद की तुमच्यामुळे सृष्टी बघण्याचं ह्या ब्रह्मांडामध्ये एक वेगळं नाव आणि स्वतःला हे करण्याची संधी मिळाली. परमेश्वराने तुमच्या रूपाने परमेश्वराचा आशीर्वाद मिळाला. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच त्या सगळ्या आयांना. आणि ही रीडिंग नक्कीच कशी वाटली मला कमेंट करून सांगा. मी तुमच्या कमेंटची आतुरतेनं वाट बघते आणि कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशा छानशा रीडिंगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.